दत्तावतार हा एक सर्वश्रेष्ठ असा अवतार आहे। हा अवतार साकार झाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एक रूपातून। हा अवतार मोक्षदायी आहे, शाश्वत आहे, तसेच तो गुरुस्थानीही आहे। श्री गुरुदत्तांनी अत्रि ऋषींची भार्या महान पतिव्रता अनुसूयेपोटी जन्म घेतला आणि भक्तांच्या उद्धारासाठी, त्यांच्या कल्याणासाठी श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती अवतारानं नरसोबावाडी, औदुंबर, गाणगापूर येथे ते प्रगट झाले। त्यांच्या वास्तव्यानं ही सारी क्षेत्र पुण्यक्षेत्र, तीर्थक्षेत्र झाली। यापैकी गाणगापूर हे क्षेत्र सर्वश्रेष्ठ मानलं जातं। श्री क्षेत्र गाणगापूर भीमा नदीच्या काठावर वसलेला आहे। साक्षात श्री गुरु दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यानं हे क्षेत्र पावन क्षेत्र म्हणून सिद्ध झालं। पुण्य पवित्र भीमा नदी आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम गावाच्या नैऋत्य दिशेस आहे। श्री नृसिंह सरस्वती महाराज या संगमावर नित्य स्नानासाठी जात असत। देवदेवतांची अनेक पवित्र मंदिरे या संगम स्थळावर आहेत। तिथे जातेवेळी सर्वप्रथम लागतं ते श्री दत्तात्रेयांचं मंदिर। या ठिकाणी पूर्वी एक अश्वत्थ वृक्ष होता व या वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती महाराज अनुष्ठानास बसत। नाम एक है अखिल जगातून, ज्ञान रवीचे किरण तयातून। नाम एक है अखिल जगातून, ज्ञान रवीचे किरण तयातून। दत्त प्रकाशा झेलित असता, दत्त प्रकाशा झेलित असता, जगणे परमानंद। दत्त नामाचा लागो छंद, दत्त नामाचा लागो छंद, दत्त नामाचा लागो छंद। दत्त नामाचा लागो छंद, दत्त नामाचा लागो छंद। गाणगापूरला येणाऱ्या भाविकांचं स्वागत करतं ते येथील कोरीव कामानं नटलेलं एक सुंदर आणि विशाल महाद्वार। या महाद्वाराच्या चारही बाजूना भक्कम भिंतींचं संरक्षण आहे। बघावा दत्तच गावा, पदोपदी मज दत्त विसावा।